श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कोजागिरी पौर्णिमा, जिला शरद पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, आश्विन महिन्यातील ही जी पौर्णिमा आहे तर या दिवशी एक वेळ आपण पूजा नाही केली, पौर्णिमेचे व्रत नाही केले किंवा उपवास नाही केला तरी चालेल, परंतु आपल्याला घरामध्ये काही भाज्या या चुकूनही बनवून खायच्या नाहीत, नाहीतर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होईल आणि आपल्या घरातून काढता पाय घेईल। कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर खास करून हा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे। या दिवशी लक्ष्मी देवी त्याचप्रमाणे इंद्रदेव आणि कुबेरदेव यांची विधिवत पूजा केली जाते। कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती फिरत असते आणि कोण कोण जागे आहे असे ते पाहत असते आणि जे लोक या दिवशी जागरण करतात तर त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असते अशी सुद्धा मान्यता आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र जो आहे तर तो 16 कलांसह चमकतो। या दिवशी जो कोणी व्यक्ती उपवास करतो किंवा नियमांचं पालन करतो तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक आणि भौतिक लाभ जे आहेत तर ते होत असतात। विविध मंदिरांमध्ये सुद्धा कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाते। धर्मशास्त्रानुसार कोजागिरीच्या रात्री महालक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वीवरती भ्रमण करत असते। त्याचप्रमाणे चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये या दिवशी मसालेदार दूध ठेवले जाते किंवा खीर जी आहे तर ती ठेवली जाते आणि त्यामध्ये चंद्राची किरणे पडतात आणि त्यानंतर हे दूध किंवा खीर प्रसाद म्हणून घेतले जातात। लक्ष्मी ही प्रकाश, सौंदर्य आणि संपत्तीची देवी आहे। यश मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा केली जात असली तरी ती कामात उदासीन असलेल्या आणि केवळ संपत्तीचा हव्यास असलेल्या व्यक्तीजवळ कधीही राहत नाही। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण काही धनप्राप्तीसाठी उपाय सुद्धा करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला काही नियमांचं पालन सुद्धा करायचं आहे। त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्याला आशीर्वाद देईल, नाहीतर आपण जर या नियमांचं पालन केलं नाही तर माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होईल आणि घरातून निघून जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगोदर आपण हे पाहूया की आपल्याला या दिवशी कोणत्या चुका करू नयेत। त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे या दिवशी आपण कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या अजिबात घरामध्ये बनवून खायच्या नाहीत। आता या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला शक्य असेल तर व्रत किंवा उपवास करायचा आहे, परंतु एक वेळ आपण व्रत उपवास नाही केले तरी चालेल, परंतु या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये, चामड्याच्या वस्तूंचा आपल्याला वापर करायचा नाही, त्याचप्रमाणे दिवसा झोपायचे नाही। जर कोणी आजारी असेल तर ती व्यक्ती झोपू शकते, परंतु शक्यतो दिवसा झोपणे आपल्याला टाळायचं आहे। या दिवशी घरामध्ये कलह वादविवाद करायचा नाही, कारण माता लक्ष्मी जी आहे तर तिला शांतता प्रिय आहे। ज्या घरामध्ये कलह असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही येत नाही। या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणालाही वाईट बोलायचं नाही, कोणी आपल्याकडून दुखावले जाईल तर असे आपल्याला वागायचे नाही। त्याचप्रमाणे आपल्याला अन्नाचा अपमान करायचा नाही, कारण अन्नाचा अपमान करणे म्हणजे अन्नपूर्णा मातेचा अपमान आहे, म्हणूनच आपल्याला अन्नाचा अपमान सुद्धा करायचा नाही। तुमच्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला रिकामी तसंच न पाठवता काही ना काही त्याला आपल्याला द्यायचं आहे। तुम्ही खायला प्यायला देऊ शकता किंवा दान स्वरूपामध्ये एखादी वस्तू देऊ शकता किंवा पैसे देऊ शकता। त्याचप्रमाणे जर गोमाता म्हणजे देशी गाई जर आपल्या दारामध्ये आली तर तिला सुद्धा आपल्याला हाकलून लावायचं नाही, तर तिला सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी खायला द्यायचं आहे। तुम्ही तिला तुमच्या घरामध्ये जी चपाती वगैरे असेल तर ती देऊ शकता, काहीच नाही जमले तर एक गुळाचा खडा जो आहे तर तो हातावरती ठेवून गोमातेला खायला देऊ शकता आणि पाणी सुद्धा पाजू शकता, कारण गोमाता जी आहे तर ती फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये जात असते। त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाही। या दिवशी केस कापणे, नखे कापणे हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे। तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत। त्याचप्रमाणे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू खायच्या नाहीत, तर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्रामुख्याने मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही। ठराविक जे दिवस असतात, ठराविक तिथी असतात, अमावस्या असेल, पौर्णिमा, एकादशी, तर अशा खास दिवशी आपण मांसाहार जो आहे तर तो करणे कटाक्षाने टाळायचे आहे। आपण जर या दिवशी मांसाहार केला तर आपल्या कुंडलीवरती त्याचा नकारात्मक प्रभाव होत असतो। त्याचप्रमाणे देवता ज्या आहेत तर त्यासुद्धा नाराज होत असतात आणि माता लक्ष्मीला समर्पित अशी ही कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यामुळे मांसाहार करायचा नाही। अंडी, मटण, चिकन, मासे, मांस यापैकी काहीही ग्रहण करायचं नाही। व्यसनसुद्धा करायचं नाही, मद्यपानसुद्धा करायचं नाही। त्याचप्रमाणे आपल्याला एक भाजी आहे तर ती सुद्धा घरामध्ये बनवायची नाही,
ती म्हणजे भोपळा. भोपळा जो आहे तर तो आपल्याला कापायचा नाही आणि याची भाजीसुद्धा बनवायची नाही. मग तो दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल. त्याचप्रमाणे कांदा लसूण जे तामसिक अन्नपदार्थ आहेत तर हे खाणेसुद्धा आपल्याला कटाक्षाने या दिवशी टाळायचं आहे. तसेच जर तुम्ही उपवास करत असाल तर कोणाचंही उष्ट खायचं नाही. अगदी लहान बाळ जरी असेल तरी त्याचंसुद्धा उष्ट खायचं नाही आणि आपलं उष्ट जे आहे तर ते सुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचं नाही. आपल्याला या पौर्णिमेच्या व्रताचं पावित्र्य राखूनच हा जो उपवास आहे तर तो करायचा आहे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने सैंधव मीठ जे आहे तर त्याचा वापर करायचा आहे. पॅक केलेले ज्यूस असतील, कोल्ड्रिंक्स असतील तर याचं सेवनसुद्धा करायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जर पौर्णिमेचा उपवास करत असाल तर काही पदार्थ जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत. आणि जरी तुम्ही उपवास करत नसाल तरीसुद्धा आपल्याला घरामध्ये तामसिक अन्नपदार्थ असतील किंवा भोपळा असेल तर हा बनवायचा नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला इतर व्यक्तींनी म्हणजे खास करून तुमच्या शत्रूंनी जर काही खायला दिले, जे कोणी तुमचे दुश्मन आहेत, तुमच्या वाईटावरती आहेत, तर अशा लोकांकडून काही वस्तू घेऊन खाणे टाळायचं आहे. तर यामध्ये कोणत्या वस्तू आहेत तर बघा, पांढरी मिठाई, दही भात आणि खीर. आता बघा, कोजागिरी पौर्णिमेला आपण खिरीचा नैवेद्य दाखवत असतो. खीर चंद्रप्रकाशामध्ये ठेवून ती आपण प्रसाद म्हणून खात असतो. परंतु आपण खाणं वेगळं किंवा मंदिरामध्ये तुम्हाला प्रसाद मिळाला तर तुम्ही तो खाऊ शकता. परंतु ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीकडून मात्र तुम्ही खीर जी आहे तर ती घेऊन खाऊ नका. म्हणजे तुमची एखादी व्यक्ती जी आहे, जी दुश्मन आहे आणि तुम्हाला जर या दिवशी पांढरी मिठाई किंवा खीर खाण्याचा खूप आग्रह करत असेल तर चुकूनही खाऊ नका. तुम्हाला जर ते प्रसाद म्हणून दिलं गेलं तर तुम्ही ते घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्या. परंतु तुम्ही खाऊ नका, कारण पांढऱ्या वस्तूवरती काही नकारात्मक बाधा ज्या आहेत तर त्या लवकर होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये संशय आहे की जी व्यक्ती आपल्या वाईटावरती आहे तर अशा व्यक्तीकडून चहा कॉफी पिण्यासाठी जर तुम्हाला आग्रह केला जात असेल तर चहा कॉफी पिणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आपल्या मनामध्ये जर शंका आली की ही व्यक्ती जी आहे तर ती आपल्याबद्दल वाईट चिंतणारी आहे तर अशा व्यक्तीकडून चहा कॉफी जी आहे तर ती सुद्धा प्यायची नाही. त्याचप्रमाणे आहे ते म्हणजे खाऊचं पान. आपल्याबद्दल ज्या व्यक्तीच्या मनामध्ये चांगली भावना आहे तर ती व्यक्ती आपल्याबद्दल चांगलाच विचार करते. परंतु जी व्यक्ती आपला शत्रू आहे किंवा जी व्यक्ती आपला दुश्मन आहे तर ती व्यक्ती आपला कधीही चांगला विचार करत नाही आणि म्हणूनच अशा व्यक्तीने जर खाऊचं पान दिलं तर ते सुद्धा खायचं नाही. त्याचप्रमाणे लवंग असेल, हिरवी वेलची असेल तर या पदार्थांवरती सुद्धा अशा क्रिया पटकन होतात, म्हणून हे खाणं सुद्धा टाळायचं आहे.